आणि आता एक मोठी बातमी, वर्षावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडते। अजित पवार, तटकरे हे वर्षावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री फडणवीस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, वर्षावर अतिशय महत्त्वाची बैठक, काय अपडेट? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक वर्षावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सचिव जे आहेत सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत। आपण आता हे दृश्य पाहतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वर्षा निवासस्थानी पोहोचत आहेत। त्यांची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध विकास प्रकल्पांचा उद्घाटन कार्यक्रम जे आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, नाशिक असेल अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे उद्घाटनाचे कार्यक्रम होणार आहेत। त्या पंतप्रधानांच्या दौऱ्याचं नियोजन आणि एकूणच सर्व कार्यक्रमांबद्दल चर्चा करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर मराठा आरक्षणावरती देखील चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार जो काही पाठपुरावा करते आहे, न्यायालयीन लढाई लढते आहे, त्या संदर्भातली एकूणच पाठपुरवठा आणि एक माहिती आढावा जो आहे ते या बैठकीमध्ये घेतलं जाणार आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी जो इशारा दिलेला आहे त्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं पंतप्रधानांचा दौरा आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर राम मंदिराचं उद्घाटन जे आहे 22 जानेवारी रोजी होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रभर जे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।